नमस्कार, माझं नाव रिंकू आहे आणि मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते शेफ हरपाल सिंग सोखीच्या यूट्यूब चॅनलवर। आजची रेसिपी माझी आवडती, तुमची आवडती, मुंबईची आवडती मिसळ पाव। तर आपण साहित्य बघूया। हे मिक्स स्प्राउट आहे, याला कुकरमध्ये टाकून शिजवून घेतलं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं हळद, मीठ आणि मिसळ पावचा मसाला टाकून 3 शिट्ट्या मारून घेतल्या आहे। कोथिंबीर, टमाटे, मीठ, लिंबू, तेल, लसूण, अद्रक, धण्याची पूड, तिखट, गरम मसाला, खोबरं, कांदे आणि हे फरसाण आणि पाव। तर आपण आता पॅन मध्ये खोबरं आहे याला भाजून घेऊया। थोडंसं ब्राऊन होऊ द्यायचं खोबऱ्याला। हे आता खोबरं ब्राऊन होत आहे, अजून एखाद मिनिट, नंतर आपण याला काढून घेऊया। आता हे खोबरं झालं आहे, आपण याला मिक्सीच्या पॉटमध्ये टाकूया। आणि याच पॅन मध्ये थोडंसं तेल घ्यायचं, त्याच्यात हे उभे चिरलेले कांदे, तोपर्यंत हे मिक्सीमध्ये खोबरं थंड होऊ द्यायचं, त्याच्यानंतरच वाटायचं। आता हा कांदा थोडा थोडा ब्राऊन होत आहे, याच्यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या 3 ते 4, अद्रक, आणि पुन्हा परतवून घेऊया। आता हा कांदा अजून ब्राऊन झालाय, त्याच्यामध्ये टमाटे टाकायचे। आता हे टमाटे एकदम नरम होईपर्यंत परतवत राहायचं। तर आता आपले हे टमाटे पण शिजले आहे, आपण आता गॅस कमी करूया आणि हे जे खोबरं भाजून घेतलंय त्या मिक्सीच्या पॉटमध्ये याला टाकूया। आता तोपर्यंत आपण कढई ठेवूया। हे थंड होईपर्यंत वाटून घ्यायचं नाही, थंड झाल्यावर वाटून घ्यायचं। आता आपलं हे वाटण रेडी आहे, आपण आता कढईमध्ये तेल टाकूया। आपण मिसळ पाव बनवतो आहे, त्यामुळे मसाल्यात आणि तेलामध्ये काहीच कमी नाही। चला आता आपण हा मसाला जो वाटला आहे तो तेलामध्ये टाकूया। आता याच्यामध्ये आपण मीठ टाकूया। आता याला 5 ते 7 मिनिटं शिजू द्यायचं मध्यम आचेवर। साईडला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत शिजू द्यायचं त्याला। आता आपण याच्यामध्ये धण्याची पूड,
तिखट, अजून 5 ते 7 मिनिटं शिजू द्यायचं मध्यम आचेवर. आता हा आपला मसाला रेडी आहे. आता आपण याच्यामध्ये उसळ टाकूया. आता आपण टाकूया गरम मसाला. आणि आता पाणी टाकूया. आणि 5 ते 10 मिनिटं उकळी येईपर्यंत शिजू द्यायचं. त्याच्यानंतर आपलं मिसळ रेडी आहे. आता उकळी आली आहे आणि आपली मिसळ रेडी आहे. थोडंसं कोथिंबीर टाकूया आपण आणि गॅस बंद करूया. आता आपली ही मिसळ रेडी आहे. आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर आपली आता मिसळ रेडी आहे. आपण याच्यात आता हे फरसाण टाकूया. थोडासा लिंबूचा रस तुम्हाला पाहिजे असेल तर टाका, असं काही आवश्यकता नाही आहे. थोडंसं बस. आता वरतून कांदा आणि कोथिंबीर. तर ही आपली मिसळ पाव विदर्भ स्टाईल झणझणीत रेडी आहे. नक्कीच तुम्ही घरी करून बघा.